हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत कंबाईंड गट ब पूर्व 2020ची प्रश्नपत्रिका, ज्याचा पार्ट 1 मध्ये आपण काही प्रश्न बघितलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे. आज राहिलेले प्रश्न बघत आहोत. तर प्रश्न काय आहे बघूयात आपण. जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्याभोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम जर व्यवस्थित समजायचा असेल तर तुम्ही याची पहिल्यांदा डायग्राम काढून घ्या. जर 28 मीटर व्यासाचे व्यास दिलाय, त्याच्यावरून आपल्याला त्रिज्या भेटेल, वर्तुळाकार मैदान आहे असं सांगितलंय. ठीक आहे, हे मैदान आहे. मग ह्याची त्रिज्या किती येईल? तर त्रिज्या किती येईल बघा, 14 येईल. 14 दोन्ही 28, म्हणजेच व्यासाला जर भागिले 2 केलं तर आपली त्रिज्या येते. आणि त्याच्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता आहे. याच्या भोवती म्हणजे याच्या कडेनी चालायला तुम्हाला काय आहे की 7 मीटर, म्हणजे हे जे एवढं अंतर आहे हे किती आहे तर 7 मीटर एवढं अंतर आहे. ठीक आहे, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती, म्हणजे तुम्हाला हे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. ठीक आहे, हे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आता बघा, तुम्हाला जे दिलेलं आहे ते मैदान आहे. मैदानाची त्रिज्या किती आहे तर 14 आहे. त्याच्यावरून तुम्हाला रस्त्याची त्रिज्या काढता येईल. ठीक आहे, हे 14 आणि हे 7 टोटल किती झाले? 14 अधिक 7 21 होतात. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही हा पूर्ण बाहेरचा जो वर्तुळ आहे त्याची त्रिज्या किती भेटलेली आहे आपल्याला तर 21 भेटलेली आहे. मग त्याच्यावरून जर तुम्ही ह्या पूर्ण वर्तुळाच्या बाहेरील वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून जर आतील वर्तुळ म्हणजे मैदानाचं क्षेत्रफळ वजा केलं, म्हणजे हे क्षेत्रफळ जर वजा केलं तर तुम्हाला अर्थातच काय भेटणार आहे? रस्त्याचं क्षेत्रफळ. मग आपल्याला सूत्र काय आहे क्षेत्रफळाचं? पाय आर चा वर्ग. म्हणजेच आपण काय करणार इथं? पाय आर चा वर्ग, म्हणजे जर बाहेरच्याला आपण जर R2 मानलं, जी आपली त्रिज्या आहे त्याला, आणि आतली आहे त्याला R1 मानलं. ठीक आहे, म्हणजे R2 बाहेरचं क्षेत्रफळ वजा आतलं क्षेत्रफळ करावं लागेल. पाय पाय काय झाले? कॉमन आले. R चा वर्ग म्हणजेच इथं काय येणार आहे? 21 चा वर्ग वजा इथं काय येणार आहे? 14 चा वर्ग. ठीक आहे, आता इथं काय असणार आहे? 22/7. आता 21 चा वर्ग किती आहे? 441 आणि 14 चा वर्ग आहे 196. आता 441 मधून जर 441 मधून वजा 196 केलं तर किती येतं आता? 6 आणि 5 11, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14. ठीक आहे, इथं गेला 0, 1 गेला आणि इथं राहतात 2, म्हणजे 245 आलं. म्हणजे 22/7 गुणिले 245 आलं. आता याला भाग घालवा. 7 एके 7, 7 त्रिक 21, खाली राहतात 3, 7 5 35, म्हणजे 22 गुणिले 35 आलं. ठीक आहे, 22 गुणिले 35 येतं. आता 22 गुणिले 35 करा. इथं 35 गुणिले 22, 22 पाचा किती असतो? 110 आणि 22 त्रिक 66, म्हणजे 770. म्हणजे याचा जर गुणाकार केला तर 770 चौरस मीटर हे काय येणार आहे? तुमचं उत्तर येणार आहे. अगदी सिंपल आहे. फक्त काय केलं की तुम्हाला एक मैदान दिलेलं आहे आणि मैदानाच्या कडेने रस्ता आहे म्हणून सांगितलेला आहे. ठीक आहे, मैदानाचा व्यास दिलाय 28, त्याच्यावरून तुम्ही त्याची त्रिज्या काढली आहे ती 14 आणि रस्त्याची रुंदी दिलेली आहे, म्हणजे हे जे अंतर आहे एवढं ते दिलेलं आहे रस्त्याचं. ते किती दिलेलं आहे तर 7 दिले. आता म्हणजेच बाहेरील वर्तुळाची तुम्हाला जर त्रिज्या काढायची असेल तर आतील वर्तुळाची त्रिज्या प्लस रस्त्याचा जी रुंदी आहे ती तुम्हाला काय करावी लागेल? मिसळावी लागेल. मग तुम्हाला जर हे फक्त रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण काय केलं? बाहेरील वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा मैदानाचं क्षेत्रफळ केलं आणि ते काढल्यानंतर तुम्हाला किती येलेलं आहे? 770 चौरस मीटर एवढं तुमचं उत्तर येत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. आता बघा, सोबतच्या जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला तर घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्ण रेषा जितक्या शिरोबिंदू छेदतात त्यांची संख्या निवडा. म्हणजे हे जे कर्ण आहेत हे कर्ण आहेत, तर हे कर्ण हे असे कर्ण आहेत, तर हे कर्ण 2 किंवा अधिक रेषा, 2 किंवा अधिक कर्ण रेषा, म्हणजे समजा हे इथून एक आला, हा इथे एक आला आणि हा इथे एक आला, म्हणजे हा कर्ण, म्हणजे इथं जर आपण झेड पकडलं तर इथं 2 पेक्षा अधिक कर्ण एकाच ठिकाणी छेदतात, म्हणून हा एक झाला. आणि ज्यावेळेस आपण त्याची घडी घालतो त्यावेळेस बघा, इथं एक एक्स पकडा, हा पॉइंट इथं वरती येईल, इमॅजिन करावं लागेल तुम्हाला. हा पॉइंट आणि हा पॉइंट हे काय होणार आहेत? एका ठिकाणी येणार आहे. ज्यावेळेस आपण घडी घालतो त्यावेळेस हा काय आहे? उलगडलेला घन आहे
याची घडी घातली की हे 3 पॉइंट एक्स 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 हे काय येणार आहेत, एका ठिकाणी येणार आहेत. म्हणजे हा पॉइंट आणि हा पॉइंट म्हणजे कर्ण जे इथे येतात ते एका ठिकाणी येतात. त्याच्यामुळं 2 किंवा अधिक रेषा, कर्णाच्या रेषा ज्या आहेत त्या कोणकोणत्या शिरोबिंदूत जास्त वेळा छेदतात, तर झेड इथला आणि एक्स, म्हणजे असे किती ठिकाण आहेत, तर 2 ठिकाणं आहेत असं इथे तुम्ही म्हणू शकता. याच्यासाठी तुम्हाला थोडं इमॅजिनेशन करावं लागेल आणि इमॅजिन थोडंसं केलं म्हणजे काय, उलगडलेला कर्ण आहे आणि त्याला जर आपण घडी घातली तर तो कसा येणार आहे, तर बघा हा आणि हा पॉइंट, म्हणजे तुम्ही फक्त त्याला इमॅजिन करा की कसा येऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. उत्तर दिशा कोणती आहे, वरची, म्हणजेच तो काय केला, जर इथं असेल तर त्यानं काय केलं की 8 किलोमीटर वरती प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून, उजवीकडे म्हणजे कोणती साईड झाली, ही साईड झाली, इथं वळून काय केला की 5 किलोमीटर प्रवास केला. नंतर पुन्हा तो उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला, म्हणजे इथं वळून त्यानं काय केलं की 4 किलोमीटर प्रवास केला. आणि नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर गेला, इथून इथपर्यंत 3 किलोमीटर गेला. आता बघा इथं राहिलेलं थोडं, शेवटी तो डावीकडे वळला. इथलं ते सेंटेन्स आहे, शेवटी तो डावीकडे वळला, म्हणजे इथून डावीकडे कोणती साईड झाली, तर वरची झाली. ठीक आहे, वरती काय केलं की त्यानं 2 किलोमीटर गेलेला आहे. ठीक आहे, वरती 2 किलोमीटर गेला. तर तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजेच तुम्हाला इथून ते इथपर्यंतचं अंतर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर बघा, हे इथून असं इथं हे अंतर काढायचं आहे. जर ते काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इथं एक त्रिकोण तयार करून घ्या. ठीक आहे, हा इथून एक त्रिकोण तयार झाला, म्हणजेच तुम्हाला हे हे काढायचं आहे. ठीक आहे, आता बघा इथं जर 90 डिग्री होत असेल तर हे पूर्ण अंतर किती झालं, हे एवढं आहे ते 5. ठीक आहे, हे एवढं आहे ते 5 आणि हा राहिलेला आडवा किती आहे, 3. 5 आणि 3 किती झाले, 8 झाले. आता हा पूर्ण 8 आहे, पण हा इथला एवढा वरचा 2 बघा, हा एवढा 2 असेल तर राहिलेला 2 झाला, म्हणजे हा 2 याच्यातून वजा केला तर हे एवढं अंतर किती येणार आहे, तर 6 येणार आहे. हा 6 भेटला, हा 8 भेटला, म्हणजे पायथागोरसचं त्रिकूट काय आहे, 6, 8 आणि 10. जर तुम्हाला त्रिकूट माहिती नसेल तर काय करा, 8चा वर्ग करा अधिक 6चा वर्ग. 8चा वर्ग किती येतो, 64 आणि 6चा वर्ग येईल 36. या दोघांचा वर्गाची बेरीज केल्यानंतर 100 येते आणि त्याचं वर्गमूळ काढलं की तुम्हाला उत्तर येईल 10. ठीक आहे, अगदी सोप्या प्रकारचा प्रश्न होता हा. पण पुढचा प्रश्न बघूयात आपण. ए, बी, सी व डी या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर त्यांच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केले. बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे, तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे. आता बघा इथं दिलेली काय, एकूण ग्रामस्थांची संख्या किती आहे बघा, एकूण ग्रामस्थांची संख्या आहे 6200. लाल रंग आवडणारे किती लोक आहेत, लाल रंग आवडणारे आहेत 20%, म्हणजे एकूण लोकांच्या 20% लोक काय आहेत की लाल रंग आवडणारे आहेत. म्हणजेच एकूण लोक किती आहेत हे तुम्हाला काढावं लागेल, ते किती झाले, इथं गेला 0, 2 दोन्ही 4 आणि 6 दोन्ही 12, म्हणजे 1240 लोक आहेत ते काय आहेत, लाल रंग आवडणारे आहेत. ठीक आहे, आता एकूण ग्रामस्थांच्या बघा इथं काय दिलेलं आहे की 23%. बी मधल्या लोकांची संख्या किती आहे, 23%. बी मध्ये किती लोक आहेत, 23%, म्हणजे एकूण लोक किती आहेत, 6200. 6200च्या 23% काढावं लागेल तुम्हाला. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेलं, म्हणजेच किती राहतात बघा, म्हणजे 62 गुणिले जर तुम्ही 23 केलं तर तुमचं उत्तर येईल 1426. ठीक आहे, 1426 लोक कशामध्ये आहेत, तर बी मध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. आता जेवढे बी मध्ये लोक आहेत त्या लोकांच्या किती लोक आहेत बघा, इथं 50% लोक, बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे, म्हणजेच जे बी मध्ये आहेत त्याच्या 50% म्हणजे काय झालं, ह्याचा हाफ करावा लागेल तुम्हाला. ठीक आहे, जर हाफ केला तर किती येतो बघा, बे 7 14, बे बे आणि बे 6, म्हणजे 713 लोक, बी मधील जे 713 लोक आहेत त्यांना काय आवडतो, लाल हा रंग आवडतो. पण टोटल लाल रंग आवडणारे लोक किती आहेत, तर किती आहेत बघा, 1240 आहेत, म्हणजे इथं आहेत लाल रंग आवडणारे टोटल लोक किती आहेत, 1240. त्यातले
बी मधले लोक किती आहेत? 713. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल? 1240 मधून जर 713 वजा केलं तर किती राहतात बघा इथं? 2, 7 आणि 5, 12, 0. म्हणजे 527 लोक आहेत की ते बी खेड्यातील सोडून आहेत. म्हणजे इतर खेड्यातील लोकांना लाल हा रंग अतिप्रिय आहे. कसं केलं अजून एकदा बघूयात आपण. टोटल खेड्यात राहणारी लोक, ग्रामस्थ लोक किती आहेत? तर बघा 6200 आहेत. तर लाल रंग आवडणारी किती लोक आहेत? सगळ्या खेड्यातील मिळून लाल रंग आवडणारी लोक आहेत 20%. म्हणजेच तुम्हाला 6200 चा काय केलं तुम्ही? 20% काढला तर तो किती येतो? 1240. म्हणजे टोटल सगळी जी खेड आहेत त्याच्यातील 1240 लोक असे आहेत की त्यांना लाल रंग आवडतो. पण फक्त एकट्या बी मध्ये किती टक्के लोक आहेत? 23% लोक आहेत. म्हणजे 6200 चे 23% काढले तर तुम्हाला येतात 1426 लोक हे बी मध्ये राहतात. आणि बी मध्ये राहणारी 50% लोक असे आहेत की त्यांना फक्त लाल रंग आवडतो. म्हणजे 713. टोटल लाल रंग आवडणारे 1240 आहेत. त्यातली 713 जर बी मधले असतील तर राहिलेल्या खेड्यातील लोक किती झाली? 527 लोक आहेत की त्यांना लाल रंग आवडतो. ठीक आहे. तर आजचं लेक्चर इथं संपत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर याच्या आधीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर म्हणजेच कंबाईन गट ब पूर्व 2021 आणि 2022 चाही पेपरचं सोल्युशन आपण टाकलेलं आहे. ते तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करा आणि तो व्हिडिओ पहा. थँक्यू.